जिल्ह्यातल्या धबधब्याच्या परिसरात आढळते पांढऱ्या रंगाची गाडी। जवळच असणाऱ्या दरीच्या कठड्यावर एका स्त्री आणि पुरुषाच्या चपलाची जोड। दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एक मुलगी आणि एक तलाठी बेपत्ता असल्याची फिर्याद। एक पुरुष आणि एका मुलीचा मृतदेह पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातील दरीत सापडतो। या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून गेली आहे। नक्की काय आहे हे प्रकरण, कोणाचे आहेत हे मृतदेह, चला जाणून घेऊयात। जुन्नर येथील रिव्हर्स वॉटरफॉल जवळ एक पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचं तिथल्या स्थानिकांच्या लक्षात आलं। ही कार एकाच जागी थांबून होती। त्यानंतर थोडी आसपास शोधाशोध केल्यानंतर दरीच्या कठड्याच्या टोकावर एका स्त्री आणि पुरुषाच्या चपला दिसून आल्या। नंतर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांमध्ये दिली। रविवारी पुणे जिल्ह्यात पाऊस असल्यामुळे दाट धुकं आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं। सोमवारी 23 तारखेला सकाळी रेस्क्यू टीमनं दरीमध्ये उतरून सर्वत्र शोध घेतला आणि त्यानंतर एक स्त्री आणि एक पुरुषाचा मृतदेह आढळून आला। मृतदेह बाहेर काढण्यात आले। पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटवण्यामध्ये यश आलं। यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील श्रीगोंदा येथील रामचंद्र साहेबराव पारधी वय 40 वर्ष, तर दुसरा मृतदेह रुपाली संतोष खुटाण तालुका जुन्नर ही मुलगी अल्पवयीन असल्याचं बोललं जात आहे। पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र पारधी हे मूळचे जुन्नर तालुक्यातीलच दुर्गावाडी येथील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून कार्यरत होते। मात्र मागच्या काही दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं अहिल्यानगर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती। तर दुसरीकडे रुपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या कुटुंबियांनी जुन्नर पोलिसांना अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। पोलिसांना तपास करत असताना घटनास्थळी 2 स्वतंत्र सुसाईड नोट आढळल्यात। रामचंद्र पारधी यांनी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागून पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय। पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा असं रामचंद्र पारधी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। तर दुसरीकडे रुपाली खुटाण हिनं सुद्धा आपल्या आई-वडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे। या दोघांनी कुटुंबियांवर गंभीर आरोप करत एकत्रित आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून दोघांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्ह्यांची नोंद करत कारवाई सुरू केली आहे। आता एकीकडे रामचंद्र यांच्या पत्नीनं ते बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता, तर दुसरीकडे रुपालीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाय दरीच्या कठड्यावर त्या दोघांचे चप्पल सापडणं, रिव्हर्स वॉटरफॉल जवळ पांढरी कार सापडणं म्हणजेच हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होते। ज्या अर्थी त्यांचे चप्पल दरीच्या कठड्यावर सापडले त्या अर्थी त्या दोघांनी मिळून आत्महत्या केली असेल। असं काय घडलं की त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं, असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत। सध्या इथंच थांबतोय। ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।